नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सध्याच्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सध्या देशभरात उष्णतेच्या झळा ज्या आहेत त्या प्रचंड वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने सुद्धा उष्णतेचा अलर्ट जारी केलाय आणि पुढच्या काही दिवसात राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. अनेक ठिकाणी एप्रिलमध्येच तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. विदर्भात तर सूर्याचं आग ओकणं म्हणजे नेमकं काय याचा दाहक प्रत्यय येतोय. महाराष्ट्रात बहुतांश शहरांमध्ये तापमानाने 40 ओलांडली आहे. विदर्भातील अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. देशातील टॉप 5 सर्वाधिक उष्णता असलेल्या शहरांमध्ये अमरावती आणि अकोल्याचा समावेश आहे. मोठी शहरं ही उष्णतेची बेटं बनत चालली आहेत आणि वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळतोय. उष्माघातामुळे लातूरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा तर जुन्नरमध्ये 41 वर्षीय महिलेचा मृत्यू या बातम्या सुद्धा आल्या आहेत. तर या सगळ्या काळात म्हणजे वाढत्या उष्णतेच्या काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आपला आहार कसा असला पाहिजे किंवा बारीक सारीक जे काही बदल करायचे ते कोणते असले पाहिजे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि आजच्या भागात आपण तेच समजून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे. नमस्कार सर. नमस्कार. साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. गेली 40 वर्ष रुग्णसेवेचा त्यांचा अनुभव आहे आणि आरोग्य विषयावर ते साप्ताहिक विवेकमधून आणि अन्य नियतकालिकांमधून सुद्धा सातत्याने लिहित असतात. आणि आज आपण त्यांच्याकडूनच काळजी कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत. सर, खरं म्हणजे एप्रिलमध्येच यंदा उष्णतेची लाट आलेली आहे. म्हणजे उष्णतेचा कहर नेमका काय असतो ते पाहायला मिळतंय. तर या काळात उष्माघात याच्या बातम्या आपण सातत्याने वाचत असतो. तर उष्माघात म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घ्यायचंय. एक लक्षात घ्या की उष्माघात म्हणजे वातावरणातलं हवामानाचं जे तापमान असतं ते खूप वाढत गेल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, एक अतिशय दुर्धर परिणाम किंवा गंभीर परिणाम, त्याला उष्माघात म्हणतो. आता ह्या उष्माघाताबद्दल समजून घ्या. आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते साधारणतः 37 अंश सेल्सिअस असतं. आणि आत्ता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 40 ओलांडलेली आहे. 45, 46 पर्यंत तापमान गेलेलं आहे. अशा वेळेला हे जे बाहेरचं तापलेलं वातावरण आहे, हवामान आहे, तर त्यामुळं आपल्या शरीराचंही तापमान वाढायला लागतं. जर 37 अंशापेक्षा आपल्या शरीराचं तापमान वाढलं तर आपल्या शरीरामध्ये ज्या चयापचय क्रिया आहेत किंवा जे वेगवेगळे मेंदूचं कार्य आहे, किडनीचं कार्य आहे, डोळ्यांचं कार्य आहे, इतर सर्व अवयव, हृदयाचं कार्य, ह्या कार्यांना अडथळा येऊ शकतो. कारण हे त्याचे जे एन्झाईम्स असतात त्यांच्यावर परिणाम होतो. मग त्यासाठी काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम असते, एक प्रणाली आहे आणि ती तापमान नियंत्रण करणारी प्रणाली आहे. आणि त्याचं काम अतिशय ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे थर्मोस्टॅट नावाचं एक जे मशीन असतं त्या पद्धतीने हे होतं. ज्या वेळेला आपल्या शरीराचं तापमान 37 अंशापेक्षा जास्ती वाढायला लागतं या बाहेरच्या उष्णतेमुळे, त्यावेळेला साहजिकच आपल्या त्वचेवर काही सेन्सर असतात. हे सेन्सर मेंदूकडं त्यांची बातमी पोहोचवतात की ते संकेत देतात की आता तापमान वाढलेलं आहे. आणि आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो. तिथून त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाते किंवा कार्यवाही केली जाते. आणि मग त्यानंतर काय होतं की आपल्या रक्तवाहिन्या रुंदावतात, घर्मरंध्र रुंदावतात आणि रक्तामधलं पाणी आणि क्षार हे घामाच्या रूपाने आपले बाहेर पडायला लागतात. आता हे जे आहे हे जोपर्यंत तापमान वाढत जातं तसतसा घाम येतो आणि त्यानंतर आपलं शरीर गार होतं. पण त्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाणी भरपूर असावं लागतं. हे पाणी या घामाच्या स्वरूपात तापमान वाढल्यानंतर कमी कमी होत गेलं तर एक अशी परिस्थिती येते की त्यावेळेला शरीर आपलं जे आहे 40 अंशाच्या पर्यंत तापमान जातं ते खाली आणू शकत नाही. आणि मग अशा वेळेला जे प्रकार होतात त्याला उष्माघात म्हणतात. सुरुवातीला जो असतो त्याचा जो प्राथमिक पायरी आहे त्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी संपल्यामुळं आपल्याला चक्कर येणं, हातपाय गळून जाणं किंवा एकदम खूप थकवा येणं असं वाटायला लागतं. दिसायलाही थोडंसं संभ्रमित होतं किंवा अस्पष्ट दिसायला लागतं. त्याही पेक्षा ज्या वेळेला पाणी खूप कमी होतं त्यावेळेला हीट स्ट्रोक बनतो. मग या हीट स्ट्रोकमध्ये हृदयाचे ठोके वाढतात,
रक्ताचा प्रवाह हा खूप वेगाने व्हायला लागतो. पाणी कमी झाल्यामुळं आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर आहे तेही कमी होतं आणि सर्व अवयवांकडे विशेषतः मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळं त्या व्यक्तीला झटके येतात आणि वेळ प्रसंगी किंवा क्वचित प्रसंगी त्या त्या व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो. तर ह्याला म्हणतात उष्माघात. तर हा जो आहे हा वातावरणातल्या वाढलेल्या तापमानाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. आता प्रत्येक आजाराच्या वेळी रोगप्रतिकारक शक्तीविषयी बोललं जातं, तर इथे सुद्धा रोगप्रतिकारक शक्तीचा काही संबंध आहे का? मुळामध्ये हा रोग नाहीये, ही एक शरीराची स्थिती आहे. त्याच्यामुळे इथं प्रतिकार शक्तीचा प्रश्न येत नाही. पण कुठल्याही याच्यामध्ये ही जी आता आपण शरीराचं तापमान कमी करण्याची प्रणाली आहे, ही काही काळामध्ये काही विशिष्ट लोकांमध्ये कमकुवत असते. साधारणतः 65च्या वर ज्यांचं वय आहे अशा व्यक्तींमध्ये किंवा अगदी छोट्या मुलांमध्ये हे कमी असतं. ज्यांना काही गंभीर आजार आहेत म्हणजे HIV आहे किंवा अनियंत्रित असा मधुमेह आहे किंवा ज्यांना काही कर्करोगाची ट्रीटमेंट झालेली आहे, त्यांना लाईट झालेले आहेत, अशा म्हणजे रेडिओथेरपी झालेले अशा व्यक्ती, तर यांची हे जे असतं त्यांच्यामध्ये हे परिणाम जास्ती दिसून येतात आणि त्यामुळं हा प्रकार होतो. आणि त्याचबरोबर जे जे लोक पाणी पित नाहीत किंवा सावलीमध्ये जाऊ शकत नाहीत, कमी तापमान आपल्या आजूबाजूचं करू शकत नाही, त्यांच्यावर हा परिणाम चटकन होतो. आता हवामान विभागाने आणि प्रशासनाने सुद्धा सांगितलंय की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, पण कामासाठी बाहेर जावंच लागतं, तर अशा वेळी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की दुपारी 12 ते 4 बाहेर पडू नका, म्हणजे उन्हं तापायला लागल्यानंतर आणि हे पर्यंत बाहेर पडू नका. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये राहा, घरातच कोंडून घ्यायची गरज नाही. पण कारण नसताना बाहेर जाऊ नका. पण काही लोकांचं असं असतं की त्यांना त्या उन्हात जावंच लागतं आणि मग त्यांना ही काळजी घ्यावी लागते. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की बेसिकली खेडेगावामध्ये जे शेत जमीन असते तिथले शेतमजूर आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर कामं चालू असतात, किंवा रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असतं, मेट्रो चालू आहे, ओव्हरब्रिजेसचं काम चालू आहे. त्याचबरोबर पोलिसांसारखे जे लोक आहेत की त्यांना उन्हामध्येच किंवा तिथंच त्यांचं ते काम चालू असतं, तर अशा लोकांना निश्चितच काळजी घ्यावी लागते. अर्थात सगळ्यांनीच घ्यावी लागते, कारण तुम्ही घरात जरी बसलात तरी सुद्धा वातावरणाचं म्हणजे तापमान जास्ती वाढत गेल्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम हा होतोच. आता याची काळजी घ्यायची म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, पाणी हे भरपूर प्यायलाच पाहिजे. आपल्या शरीरात पाण्याचा साठा असेल तर तेवढा आपल्याला घाम निघून जातो आणि जेवढं घाम निघून जाईल तेवढं आपल्याला पाणी शरीराला मिळावं लागतं. साधारणतः प्रौढ व्यक्तीमध्ये 2 ते 3 लिटर पाणी रोजही लागतं. उन्हाळ्याच्या दिवसात ते जास्त लागू शकतं, 4 लिटर पर्यंत लागू शकतं. पण नुसतं पाणीच नाही, त्याच्याबरोबर क्षारही आपल्याला मिळावे लागतात, कारण घामामधून आपल्या शरीरातून सोडियम, क्लोराईड अशा पद्धतीची खनिज किंवा हे बाहेर पडत असतात. मग हे मिळण्यासाठी तुम्हाला लिंबू सरबत म्हणजे सोडा किंवा थोडंसं मीठ टाकलेलं कोकम सरबत किंवा पन्ह अशा प्रकारची घरगुती आपली जी पेय असतात ती निश्चित उपयोगी पडतात. शहाळं जर आपण घेतलं, ज्याला लोक आजकाल नारळ पाणी म्हणतात, त्या शहाळ्यामध्ये सुद्धा पोटॅशियम भरपूर असतं, तेही अधूनमधून घ्यायला हरकत नसते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जे ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं जे दिलेलं आहे, ते सुद्धा आपण त्याचं जे पाकिट असतं ते 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून आपण घेतलं तर असं 1 ते 1.5 लिटर त्या पद्धतीचं पाणी जर ORS आपण रोज घेतलं तर निश्चितच हा त्रास कमी होऊ शकतो. हे झालं पाण्याचं. पण त्याचबरोबर उन्हामध्ये जाऊ नये. पण तुम्हाला जावंच लागलं किंवा जावं लागत असेल तर डोक्यावर टोपी पाहिजे, म्हणजे डायरेक्ट तुमच्या शरीरावर होणारा जो उष्णतेचा किंवा उन्हाचा परिणाम आहे तो कमी होतो. हे जर आवडत नसेल तर छत्री वापरा. छत्री वापरावी. कपडे जे आहेत ते सैल पाहिजेत, सुती पाहिजेत, कारण घट्ट कपडे असतील तर मग घाम यायला प्रतिबंध होतो, आपल्याला त्रास होऊ शकतो. सुती पाहिजेत म्हणजे तो घाम जो येतो तो शोषला जातो. सिंथेटिक कपड्यांनी साहजिकच घाम जास्ती येतो. त्यानंतर डोळ्यांना उन्हाचा त्रास होणे म्हणून गॉगल वापरला पाहिजे. शक्य असेल तर अनेकदा आपल्या खानदेशामध्ये किंवा विदर्भामध्ये सुद्धा
डोक्यावरून चेहऱ्यावरून कापड बांधून घेतात, ओलं कापड, तेही हरकत नाही. तर ह्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि बाहेर जाताना पाण्याची बाटली बरोबर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे पाणी हेच जीवन हे जे म्हणतात त्याचा प्रत्यय या काळात येतोय. अगदी बरोबर. आपल्या शरीरात 70 ते 80% पाणी असतं सगळीकडं. आपल्या रक्तामध्ये तर पाणीच असतं, पेशी थोड्याफार असतात. पण त्यासाठी हे सगळं कार्य चालवण्यासाठी पाणीच लागतं, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात आणि ते ह्या उन्हाळ्यामध्ये जास्ती प्रकर्षाने लक्षात येऊ शकतं. कारण बरेच जण असतात ते असं म्हणतात की पाणी प्यायचं लक्षातच राहत नाही कामाच्या गडबडीत, पण ते आत्ताच्या काळात किती गरजेचं आहे हे मला वाटतं या सगळ्या परिस्थितीवरून लक्षात येतंय. पाण्याचं प्रमाण किती असावं हे तुम्ही सांगितलं, पण आहाराच्या बाबतीत म्हणजे काय खाऊ नये आणि काय खाल्लं पाहिजे याविषयी थोडं आम्हाला जाणून घ्यायचंय. ते बरोबर आहे. आपल्या खाद्यपदार्थामध्ये किंवा अन्न पदार्थांमध्ये काही पदार्थ असे असतात की ज्यामध्ये मुळातच पाणी आणि क्षार असतं. अशा गोष्टी जास्ती घ्यायला पाहिजेत. म्हणजे काय, तर पालेभाज्या, इव्हन फळभाज्या, फळांचे रस, या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे. पण जे पचायला जड पदार्थ आहेत, विशेषतः मांसाहार, किंवा डाळीचे काही पदार्थ, हे जर जास्ती प्रमाणात घेतले गेलं तर ज्या वेळेला आतड्यामधून ते जातं, त्यावेळेला शौच तयार होतं, त्यावेळेला ते पाणी सगळं खेचून घेतं आणि त्यामुळं जर पचायला जड पदार्थ जर हे केले तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा मलावरोध होऊ शकतो. त्यामुळं खाण्यामध्ये पालेभाज्या असा हलका आहार घ्यावा, फळांचा रस घ्यावा किंवा फळांचे काप खावेत, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण निश्चित केल्या पाहिजेत. आणि उन्हामुळं आपली भूक असते ती थोडीशी मंदावलेली असते. त्याच्यामुळे साहजिकच भूक नसतानाही, कारण नसताना खाऊ नका, जास्ती प्रमाणात खाऊ नका. थोडं थोडं दिवसातून 3 किंवा 4 वेळा खाणं हे जास्ती योग्य पडेल. आता वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना वेगवेगळा त्रास होऊ शकतो. म्हणजे आत्ताचा जर काळ पाहिला तर परीक्षा संपल्यानंतर लहान मुलं ही सतत बाहेर खेळत असतात. तर अशा वेळी प्रत्येक वयोगटासाठी काय काळजी घेतली पाहिजे? लहान मुलांच्या बाबतीत आपण विचार केला तर आपण हे पाहतो की हे बाकीचं तर सगळ्यांनाच लागू पडतं. पण उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर असे मित्रमंडळी गोळा होऊन किंवा शाळेतली मुलं एकत्र येऊन दुपारच्या वेळेला क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं हे प्रकार चालू असतात. तर ते निश्चितच आपल्याला करणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी सकाळी ऊन तापण्याआधी किंवा संध्याकाळी ऊन कळल्यानंतर खेळावं. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि पाणी सुद्धा त्यांनी वर्षभर प्यायला पाहिजे. तरुण वयामध्ये म्हणजे साधारणतः 18 ते 45 या वयामध्ये हे मगाच की कारण नसताना बाहेर जाऊ नका, पाणी भरपूर प्या, हलकं आणि ताजं अन्न घ्या आणि ज्यावेळेला जावं लागेल त्यावेळेला तुम्ही योग्य ती काळजी घ्या. यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते, तुम्ही म्हणला त्याप्रमाणे, हा जो आहे हा वर्किंग क्लास म्हणजे काम करणाऱ्या लोक असतात. त्यामुळे त्यांना पाणी प्यायची आठवण होत नाही. एरवी काय होतं की आपण 2 वेळाच पाणी पितो, एकदा तहान लागल्यावर आणि दुसरं जेवण झाल्यावर. पण त्याहीपेक्षा आपल्याला आणि ते थोडं थोडंच घेतलं जातं, तर त्याहीपेक्षा आपल्याला जास्ती पाणी प्यावं लागतं. एक साधी गोष्ट आहे, आपल्या ज्या वेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं त्यावेळेला आपल्या मूत्राचा रंग हा पिवळा व्हायला लागतो किंवा येलोइश व्हायला लागतो. खूपच पाणी कमी झालं तर तो लालसर होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या की ज्यावेळेला मूत्राचा रंग हा पिवळसर होतोय किंवा पिवळा होतोय, गर्द पिवळा होतोय असं लक्षात आलं तर तुम्हाला लगेच 2-3 ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लघवी होईल त्यावेळेला मूत्राचा रंग हा पांढरा किंवा स्वच्छ असला पाहिजे, हे लक्षात घ्या. जर तो स्वच्छ असेल तर आपल्या शरीरात पाणी व्यवस्थित आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या, हे या काम करणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. शक्य असेल तर दर तासाला 1 ग्लासभर पाणी प्यावं. आजकालच्या दिवसात मोबाईलमध्ये अलार्म सुद्धा असतात, तोही लावू शकता जर तुम्ही निश्चित विसरत असाल तर. ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी म्हणजे हा जो वर्किंग क्लास असतो यांच्यामध्ये 2 गोष्टी ह्या पाहायला मिळतात. एक म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा ही जी कृत्रिम पेय आहेत, ही घेण्याची पद्धत असते, तर त्याचा उपयोग नाही. पाणी आणि क्षार मिळणं जास्ती आवश्यक आहे. त्याच्यामुळे लिंबू सरबत, पन्ह जे म्हणलं त्याच्यावर भर द्यावा किंवा लस्सी वगैरे सुद्धा चालू शकते. ताक अतिशय उत्तम. तर आता यामध्ये ह्या लोकांना ह्या वयोगटामध्ये वर्किंग क्लासमध्ये किंवा कुठल्याही अगदी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सुद्धा धूम्रपान आणि मद्यपान हे घेतलं जातं आणि ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्या शरीरातलं तापमान नियंत्रणावर निश्चितच परिणाम होतो. त्याच्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान हे टाळावं
अनेकदा आपण पाहतो की या काळामध्ये सुट्टी असल्यामुळं किंवा लग्न समारंभ जास्ती असल्यामुळं किंवा इतर काही समारंभ जास्ती असतात, अशा वेळेला या गोष्टी घडत असतात. तर ते निश्चितच टाळावं किंवा त्यापासून दूर राहावं. त्यानंतर उतार वयामध्ये साधारणतः 45 नंतर 60 पर्यंत किंवा त्याही नंतर आपल्या शरीराची उष्णता झेलायची किंवा उष्णतेला तोंड देण्याची जी शक्ती असते, प्रतिकार शक्ती नाही पण आपला जो संवेदना असते ती थोडीशी मंद होते. त्याच्यामुळं अशा व्यक्तींनी अगदी सकाळी उन्हं सुरू व्हायच्या आतच बाहेर जावं आणि उन्हं कल्ल्यावर म्हणजे संध्याकाळी 5-5:30 नंतर बाहेर पडावं. हे फार महत्वाचं आहे. पाणी तर प्यायलाच पाहिजे. जर जावंच लागलं अगदी काही महत्वाचं काम असेल तर छत्री, टोपी हे करावं. पण शक्यतो जास्तीत जास्त वेळ सावलीमध्ये आपण कसं जाऊ हे लक्षात घ्या. म्हणजे बाहेर पडावं लागलं तर जर झाडांची सावली असेल किंवा काही दुकानांची सावली असेल तर त्याच्यामधून जावं किंवा बंद गाडीतून किंवा जिथं गरम ह्याच्या झळा लागणार नाहीत अशा ह्याच्यातून जावं. तर ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पण अतिवृद्ध व्यक्तींना या गोष्टी महत्वाच्या आहेत. मध्यमवयीचं एक गोष्ट अशी महत्वाची की बऱ्याचदा हे 18 ते 45 या वयोगटामध्ये काही जणांना व्यायामाची खूप आवड असते आणि पण या व्यायामाचा वेळ नक्की नसतो. काही लोक दुपारी सुद्धा जिममध्ये जातात. तर या उन्हामध्ये तापमान जास्ती असताना जर तुम्ही व्यायाम केला तर शरीराचं तापमान अजून वाढतं आणि शरीरातलं पाणी अजून कमी होतं. त्याच्यामुळं शक्यतो दुपारच्या वेळेला कुठल्याही शारीरिक मेहनतीचं किंवा व्यायामाचं काम करू नये. मला वाटतं या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. आणि एक प्रश्न जाता जाता विचारते की बऱ्याचदा उन्हाळ्यात आपण बाहेर जातो तेव्हा अनेकांना चक्कर येते, हातापायाला मुंग्या येतात. तर अशा वेळेस आपल्या समोर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर फर्स्ट एड म्हणून काय करणं आवश्यक आहे? एक साधी गोष्ट आहे की त्या व्यक्तीला सावलीत न्या. त्यानंतर गार पाण्याने त्याला पुसून घ्या. त्याचं डोकं, चेहरा, शरीर हे सगळं गार पाण्याने पुसून घ्या. म्हणजे त्याला त्याच्या शरीरातून घाम जाणं आणि पाणी कमी होणं हे कमी होतं. त्यानंतर त्याला पाणी किंवा ORS द्या. आणि या पद्धतीने ह्या गोष्टी केल्यानंतर जर 15-1 मिनिटात त्याच्यामध्ये फरक पडला नाही, त्याची चक्कर जर कमी नाही झाली, इव्हन ORS देऊन सुद्धा किंवा 2-3 ग्लास घेऊन सुद्धा, तर मात्र त्याला आपल्याला रुग्णालयात हलवायला लागतं. कारण हे कमी झालेलं पाणी जे आहे त्याच्यामुळे शरीराची जी आम्लता असते तीही वाढते आणि अशा वेळेला सलाईन किंवा सलाईनमधून काही औषधं देणं आवश्यक असतात की जे आपल्याला हॉस्पिटलमध्येच करायला लागतं. तर प्रथमोपचार लक्षात ठेवा, सावलीत न्या, कपडे सैल करा, अंग पुसून घ्या गार पाण्याने, एकदम गार पाण्याने. या गोष्टी महत्वाच्या. आणि पाणी आणि ORS त्याला भरपूर द्यावं. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण ऐनवेळी नेमकं काय करायचं हे कळत नाही. पण आजच्या या चर्चेतून सगळ्या छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या. वाढणाऱ्या तापमानावर तर आपलं नियंत्रण नाही आहे पण त्यापासून होणाऱ्या त्रासावर मात्र आपलं नियंत्रण आहे. आणि डॉक्टर तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ते जर बदल आपण केले किंवा त्या गोष्टी जर आपण पाळल्या तर उष्णतेपासून होणाऱ्या त्रासापासून आपण नक्कीच वाचू शकतो. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी हा संवाद साधला आणि इतक्या महत्त्वाच्या टिप्स आम्हाला दिल्यात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. एकच गोष्ट जाता आता आपण नमूद करूयात की असं सांगितलं जातंय हवामान शास्त्रज्ञांकडून की 1877 साली जी उष्णता वाढली होती, जगाचं तापमान वाढलं होतं, त्याच्यात तोडीस तोड आता 120-25 वर्षानंतर या 2026 मध्ये तापमान वाढणार आहे. कदाचित आत्ता आपण एप्रिल संपतोय, कदाचित पुढच्या महिन्यात तापमान जास्ती असेल, त्याच्या पुढच्या महिन्यात सुद्धा पावसाळा सुरू व्हायला उशीर होऊ शकेल. त्याच्यामुळे ह्या ज्या टिप्स आपण आज आपण ज्या डिस्कस केलेल्या आहेत किंवा चर्चा केलेली आहे, या तुम्हाला दरवर्षी उन्हाळ्यात तर लागतीलच, पण यावर्षी त्या नक्की प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत. अगदी खरं आहे. म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं जे आपण म्हणतो ते इथे लागू होणार आहे. त्यामुळे बाहेर तर जावं लागणारच आहे किंवा या उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आणि डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या टिप्स आपण पाळूया, त्यामुळे आपला त्रास नक्कीच कमी होईल. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा, कमेंट्समधनं आम्हाला कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.